नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. एक जुन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण शहर म्हणजे नारायणगाव या ठिकाणी आहे आणि ह्या पाठीमागे आपण हे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहत आहोत किंवा हे शॉप्स आता हे उघडे आहेत, ते बहुतेक विकले गेले नसावेत कदाचित. हे सुयोग साम्राज्य नावाची इमारत आहे आशीर्वाद ग्रुपची. आणि तुम्हाला माहितीच असेल का गेल्या अनेक काही दिवसांपासून हा विषय खूपच चर्चेला आहे आणि वादग्रस्त विषय झालेला आहे. तो म्हणजे या ठिकाणी जे वारुवाडीला जे दुय्यम निबंधक कार्यालय होतं ते या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे नारायणगाव या ठिकाणी या इमारतीमध्ये. तर विरोधकांनी किंवा काही तिथल्या वारुवाडीच्या लोकांनी असा आरोप केलेला आहे, वारुवाडीला जे आमचं कार्यालय होतं ते या इमारतीमधले शॉप्स जे आता तुम्ही पाहताय का, ही अंडर कन्स्ट्रक्शन इमारत आहे. अजून देखील ही इमारत 100% पूर्ण झालेली नाहीये आणि हे शॉप्स देखील तुम्ही पाहू शकतायत ते उघडले नाहीयेत. विकले का नाही माहीत नाही, परंतु अनेक दिवसापासून हे अशाच स्वरूपाचे आहेत. आणि ह्या रोडवरती ही जी इमारत उभी राहते त्याच्यामध्ये शेकडो असे शॉप्स आहेत, परंतु कोणताही शॉप्स आपल्याला उघडा दिसत नाहीये गेल्या अनेक महिन्यापासून. आणि 1 2 3 4 मजली इमारत आहे, पूर्ण शॉप्स आहेत, परंतु कोणताही शॉप्स इथं ओपन नाही. ठीक आहे. तर तो विषय असा होता, विरोधकांनी असं तिथल्या किंवा वारवाडीच्या ग्रामस्थांनी असं म्हणणं मांडलं की या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंग मध्ये हे जे याचे दर आहेत ते खूपच अवास्तव असल्यामुळे लोक इथे घेत नाहीत. आणि या ठिकाणी जर एखादं ऑफिस सरकारी ऑफिस आलं तर पर्यायाने इथे गर्दी होईल आणि मोठं ऑफिस असल्यामुळं इतर जी दुकानं आहेत शॉप्स आहेत ते विकले जातील. यासाठी इथल्या बिल्डरनी काही राजकीय लोकांना हाताशी धरून हे जे कार्यालय आहे ते विनापरवाना म्हणजे बेकायदेशीरपणे या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला. तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील असं म्हणणं दिलं होतं की एक पत्र आलं होतं की ते जे कार्यालय आहे वारुवाडीचं ती खरं तर इमारत जुनी झाल्यामुळे तिथं सुविधा नाहीयेत, तर ते वारुवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये स्थलांतरित करावी. परंतु अशी एक जोरदार अशी काही चक्र फिरली आणि पोलीस बंदोबस्त घेऊन हे कार्यालय आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कालपासून हे कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे. चला आता आपण बघूया. शेकडो इथं शॉप्स आहेत, शॉप्स बंद आहेत. आता हे खरं तर हे जे कार्यालय आहे हे म्हणजे 1 रुपये नाममात्र दराने शासनाला हे दिलेलं आहे. अंतर आपण चालत आलो, इतकं मोठी बिल्डिंग आहे. आणि असं म्हणणं आहे काही लोकांचं का आम्ही हे मोफत दिलेलं आहे, सरकारला फ्री स्वरूपात देतोय, त्यामुळं उलट सरकारने इथं हस्तांतरित करावून लोकांचा फायदा होईल. तसं जर पाहिलं तर आपण इतका वेळ आलो तर ही जी जागा दिलेली आहे ती एकदम शेवटच्या टोकाला दिलेली आहे. जर एवढंच जर बिल्डरला जर सरकारी हित पाहिजे होतं तर ती जागा कुठेतरी पुढच्या काळामध्ये दिली असती तर लोकांची इथपर्यंत यायची लांब पायपीट तरी वाचली असती. आता आपण जाऊया. सगळे इथले दुकानं जी आहेत ती बंदच आहेत. इथं ठेवलेलं आहे पाण्याचं वॉटर कूलर, हे अजून बंद आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणि काही लोक आता आपले दस्त नोंदवायला देखील आलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. आणि इथं काही पोलीस कर्मचारी देखील तैनात आहेत. बहुतेक पोलीस बंदोबस्त किंवा वाद होईल त्या कारणाने इथं पोलीस बंदोबस्त काल बी आणण्यात आला होता. त्यामुळे पोलीस इथं काही वादग्रस्त अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी इथं असावीत. तुम्ही हे पाठीमागे जे आहेत हे आता कार्यालय आहे दुय्यम निबंधक कार्यालय, ते कसं आहे जरा आपण बघून घेऊया आतमध्ये. तर वरती ही 3 मजलीची इमारत आहे आणि 3ही मजले सगळे शॉपिंग आहेत. वरती तर अजूनही बांधकाम अपुरं आहे, ह्याचं कंप्लीट झालेलं नाहीये बांधकाम. आणि आता या ठिकाणी हे सरकारी कार्यालय या ठिकाणी आणलेलं आहे. आणि एक मात्र फायदा होतोय का, सरकारी कार्यालय आल्यामुळे इथं काहीतरी लोकांची ये जा दिसते. जर इथं जर सरकारी कार्यालय आल्यामुळे लोकांमुळे बाकीचे हे जी दुकानं आहेत ही तरी लवकर विकली जातील अशी शक्यता आहे. चला आता आपण बघूया कसं आहे कार्यालय, किती मोठं आहे ते बघू. जेवण चाललेलं आहे. ठीक, चालू झालंय का इथं दस्त नोंदणी? चालू आहे का? मग आता आम्ही इथं व्हिडिओ शूट आतला घेऊ शकतो का? चालू तुमचं यांचं? तर ह्या असं मोठा हॉल या ठिकाणी आहे आणि इकडं दस्त नोंदणी होते कदाचित. आणि अजून देखील इथं कार्यालयाचं बरंच काम हे बाकी आहे.
आणि बिल्डरने इतकं मोठं प्रशस्त असं हॉल दिलेला आहे. माझ्या अंदाजाने जवळपास 2.5 ते 3,000 स्क्वेअर फुटाचं तरी हे आहे, 2,000 स्क्वेअर फुटाचं आहे. 2,000 स्क्वेअर फूट जागा ही खूप आहे आणि याच्यामध्ये जर सरकारला जर विनामूल्य अशी एवढी मोठी जागा भेटते तर हरकत काय असं देखील लोकांचं म्हणणं आहे. परंतु बिल्डरचे फ्लॅट किंवा शॉप विकले जात नाही म्हणून इथं कार्यालय आणायचा हा घाट या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. तर खूप दिवसापासून ते वारवाडीचं जे कार्यालय आहे ते नादुरुस्त होतं आणि कुणालाही असं वाटलं नाही का तिथं काहीतरी सुधारणा करावं, आलेल्या लोकांना काहीतरी लाभ होईल. लोक बसतात तिथं, शौचालयाची व्यवस्था नाही, पाणी मिळत नाही, बसायला जागा नाही. त्यामुळं खरं तर हे कार्यालय इकडं आणण्याचा सुपर डोकं म्हणता येईल ते बिल्डरने लावलेलं आहे आणि त्याला यश मिळतं. इथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि हळूहळू ही गर्दी वाढेल आणि आजूबाजूच्या हे दुकानं आहेत ही तरी निदान चालतील आणि ती खपली जातील असं देखील याच्यामध्ये व्यवहार या ठिकाणी पाहिला जातोय. तर बरीच लोक आहेत. कालपर्यंत म्हणण्यात येत होतं की आम्ही इकडं येऊन देणार नाही, शिफ्ट होणार नाही, परंतु पोलीस बंदोबस्त आणून हे खरं तर हे जे ऑफिस आहे या ठिकाणी आणण्यात बिल्डर मात्र सक्सेस ठरलेला आहे. गावकऱ्यांच्या गाव वरचढ होतं, गावकरी ते राव काय करील, परंतु आता बिल्डर गावाला भारी पडला आणि शेवटी हे कार्यालय इथं आणण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. बघूया आता याच्यामध्ये असा बी आरोप केला जातो की जे आपले जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत शरददादा सोनवणे, त्यांनी खूप प्रयत्न केला हे ऑफिस इकडे आणण्याचा. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं, परंतु माझे आमदार तर म्हटले होते का काही झालं तरी मी, अतुल बेनके म्हणत होते की हे कार्यालय मी इकडे येऊन देणार नाही, हाय तिथंच राहणार. परंतु शेवटी शरददादा सोनवणे हेच या सर्वांना भारी पडलेत असं दिसतंय. तुम्ही बघू शकता. एक मात्र खरं आहे की ह्या बिल्डिंगमध्ये शॉप्स जे आहेत ते अजूनही कुणी उघडलेले नाहीयेत. निदान या शॉप्स याच्यामुळं या ऑफिसमुळं निदान काहीतरी इथले ठराविक तर ते शॉप्स विकले जातील अशी अपेक्षा करूया. जुन्नर टाइम्स, नारायणगाव.